जिल्ह्याचं मंत्रालय समजल्या जाणारं या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये बरेचसे विभाग काम करतात। या विभागातील शिक्षण विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, यासह इतर जे विभाग आहेत ज्यांचे बिल इलेक्ट्रिकचे बिल थकलेले आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये सध्या अंधार आहे आणि हा अंधार होईपर्यंत इथले अधिकारी कर्मचारी यांना हे बिल भरण्याची सवड मिळाली नाही का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। बुलढाणा शहरात इलेक्ट्रिक विभागाच्या वतीने एक मोहीम सुरू केलेली आहे। जिल्ह्यातील ज्या काही शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयाचे जे बिल थकलेले आहेत अशा कार्यालयाची वीज कट करण्याचं काम सुरू आहे। आपण आता सध्या जिल्हा परिषदच्या या प्रांगणामध्ये आहोत। जिल्हा परिषदेच्या या इमारतीमध्ये या ठिकाणी जे आहे आपण शिक्षण विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, या दोन विभागाची विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित केला होता। आता सध्या देखील समाज कल्याण विभागाचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित आहे आणि एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवले जात आहेत। त्यांना अव्वाचे सव्वा बिल येत आहेत। ते लोक जे आहेत सर्वसामान्य लोक त्यांना हा भुर्दंड त्या ठिकाणी भरावा लागतो। परंतु प्रशासन आणि शासकीय ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये याचे बिल लाखोंच्या वर बिल जे आहेत ते थकलेले आहेत। त्यात काही बिल भरल्या गेलेले आहेत, काही भरायचे बाकी आहेत। असं असताना देखील या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बिल न भरल्यामुळे बऱ्याचशा विभागांची जी आहे आज विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित केला आहे। यात जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद विभाग असेल, यातील वेगवेगळे जे विभाग आहेत त्या विभागांमध्ये आज अंधार पसरलेला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।